जेव्हा सून गरोदर असती तेव्हा सासू काय म्हणती, जेवढं तुझ्याच्याने होईल तेवढं काम कर, जेणेकरून डिलिव्हरीत काय त्रास नाही झाला पाहिजे. आणि सारखं सारखं डॉक्टरकडे काय जाऊ नको, काय असेल ते खायचं आपलं, लई काय काय करायचं नाही. तेव्हा तिची पोरगी गरोदर असते, पोरीला काय म्हणते, लई काम करू नको, गरोदरपणात आराम कर, चांगलं चांगलं खा, डॉक्टरकडे जा, आणि ते पोरगं होणारं लेकरं चांगलं होईल, सुदृढ होईल, चांगलं चांगलं खात जा. तर असं का? सून आणि पोरगी माणूसच आहे ना, दोन्ही पण माणूसच आहे. त्यासाठी मुलीला पण, सुनेला पण आपल्या मुलीप्रमाणे धरा. कशाला मग काही होतं, वाईट वागायचं नाही, चांगलंच वागायचं. चांगल्यांचं चांगलेच नाव निघतात. हे जे लावले ना सासू आणि आई, ह्यातला फरक आलाच नाही, पुढं पुढं आलाच नाही पाहिजे. असं काहीतरी करा.